नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मागच्या भाऊच्या धक्क्यामध्ये तुम्ही बघितलंच की चक्रव्यूह मध्ये दाखवलेलं होतं वैभव, अभिजित, त्यानंतर छोटा पुढारी यांना की तुमच्या विरोधात तुमचीच लोक मागा वगैरे कसं बोलतात किंवा तुमचे विरोधक कसे बोलतात. तर याचे परिणाम या एपिसोड पासून सुरुवात होते. आज आपला एपिसोड आहे 23वा. सुरुवातीलाच वैभव हा निकी अरबाज यांच्याबरोबर बसलेला असतो. प्रत्येक जण आपलं एक्सप्लेनेशन देत असतात की वैभव असं नाहीये, वैभव तसं नाहीये, की आम्ही तुझ्या बाजूनच बोलत वगैरे असतो. तर वैभव त्याचं एक्सप्लेनेशन देतो. माझा आणि अरबाजचं काही डील झाला असेल तर मी निकीला त्यानंतर जान्हवीला हे प्रत्यक्षात येऊन सांगायची काय गरज आहे, आणि तेवढी मला माहित आहे की तुम्ही माघारी मला काय बोलाल किंवा जे काय असेल ते. परंतु इन्सिक्युरिटी थोडी वैभवच्या चेहऱ्यावर दिसतेच. वैभव बाहेर येतो. वैभव बरोबर इरिना बोलत असते. इरिना म्हणते काय आत विषय मोठा वगैरे झाला का, काही सिरियस इश्यू वगैरे आहे का? तर तो म्हणतो नाही असं काही नाही आहे, आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग वगैरे आहे. तर इरिना त्याला बूस्टअप करते. त्याला सांगते की नाही, तू तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजेस, तुझ्या अंगात ताकद आहे, ते तुझं तू मत हे करायला पाहिजेस, नाही तर तू असाच मागं पडशील आणि त्यांच्या मागं राहशील वगैरे, असं त्याला थोडं इरिना सांगते. तर वैभव म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे वगैरे. परंतु वैभवनं समजून घेणं गरजेचं आहे आणि स्वतःचा खेळ दाखवणं गरजेचं आहे. आता येतो तो अभिजितचा. अभिजितला सगळ्यांनी घेरलेलं असतं टीम बीनं वरती माळ्यावर, आणि ते त्याची विचारणा करत असतात आणि तो पण त्याचं मत मांडत असतो. अभिजित सावंत त्याचं एक्सप्लेनेशन डीपी, पॅडी, अंकिता यांना देत असतो. तो म्हणत असतो मला कसली आली इन्सिक्युरिटी, मला काही इन्सिक्युरिटी वगैरे काही नेहमी सिक्युअर आहे, आणि त्यानंतर तुम्ही असं बोलूच करू शकता की हिंदीमध्ये जायला पाहिजे होतंस वगैरे असं तसं. मग अंकिता डीपी सांगतात की तुला प्रेशर आहे, चांगलं परफॉर्म करायचं वगैरे, आणि त्यामुळं तू थोडा दोन्हीकडे पाय ठेवून वगैरे वगैरे असं त्यांचं बोलणं असतं. इकडं अरबाज त्यांचं जे कॅप्टन्सी रूमचं आहे, तर त्या कॅप्टन्सीमध्ये आपण कॅप्टन्सी कशी मिळवायची किंवा काय करायचं यावरून त्यांचं डिस्कशन चालू असतं. यामध्ये अरबाज एक बोलत असतो. अरबाज म्हणतो की बघा आपण कसे त्यांचे 3 लोक काढले आणि आपण फक्त 4 असून सुद्धा त्यांची 3 लोक काढले, म्हणजे आपण किती स्ट्रॉंग आहे. सगळे जे टास्क आहेत ते फिजिकल आहेत आणि त्याच्यावरच आपण सगळं खेळायला पाहिजे, त्याच्यावरच आपण सगळं मिळवायला पाहिजे. निक्कीला भीती वाटते, आपण फक्त नॉमिनेट व्हायचं नाही एवढं लक्षात ठेवा. कॅप्टन्सी खूप गरजेची आहे, आपण आपल्याकडेच कॅप्टन्सी कशी राहील याच्याकडे लक्ष देऊया, आणि नॉमिनेट व्हायचं नाही म्हणजे नाही. त्यासाठी जे काय असेल ते आपण वाटेल ते करू. रात्री झोपताना वैभव अरबाजला म्हणतो की मी तुमच्या या चक्रव्यूहात गोष्टी ऐकल्या, मला खूप हर्ट झालेलं आहे आणि ह्यात जरा मला थोडा वेळ लागेल. आपण असं करू की टास्कमध्ये वेगळं खेळू आणि जे काही बाकीचं असेल ते वेगळं खेळू, कारण माझी सुद्धा एक पर्सनॅलिटी आहे आणि मला सुद्धा माझा गेम दाखवायचा आहे. मला बाहेर लोक काय म्हणत असतील किंवा असं तसं त्याची चर्चा होते. वैभव, हे तुला आधीच गोष्ट समजायला पाहिजे, आत्ता गोष्ट समजते की खूप वेळानं गोष्ट समजते. सकाळी डान्स होतो, स्क्रिप्टेड डान्स होतो, त्यानंतर निक्की आणि जान्हवी यांचं काही चालू असतं की आर्याला काहीतरी मदत करत आहे अरबाज, बॅटरी देत आहे, तू लगेच जाऊन बघ. लगेच निक्की मालकीणबाईंनी ऑर्डर सोडल्यावर जान्हवी ते लगेच पळत पळत वॉशरूममध्ये जाऊन चेक करतात की आर्याला हा बॅटरी देतोय का नाही ते अरबाज वगैरे. तर जान्हवी कम्प्लीट सावली आहे तिची, म्हणजे मालकीणबाई आहेत निक्की आणि हे त्यांचे बाकी सगळ्यांचे नोकर आहेत. तर तसं त्याप्रमाणे निक्की सांगतील त्याप्रमाणे सगळेजण काम करतात. निक्की अरबाज यांची कॅप्टन्सीवरून थोडी चर्चा चालू असते, कोणाला कसं काम द्यायचं, काय करायचं. तर निक्कीला असं वाटतं की अरबाजनं माझं सगळं पूर्णपणे ऐकायला पाहिजे, जरा यात थोडं वादंगन निर्माण व्हायला पाहिजे. खरं अरबाज तिला सांगतो नाही, मी जे काय आहे ते केलेलं आहे, सगळे विषय सॉर्ट आउट केलेले आहेत, आणखीन यात काय आपण आता लक्ष घालायला नको. कारण निक्कीला ते काही पटत नाही, अरबाजनं तिचं ऐकायलाच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. आता परत चर्चा चालू होते. डीपी, निक्की, अंकिता, अभिजित हे किचन एरियामध्ये असतात आणि त्यांची चर्चा चालू असते की अरबाज मॉनिटर सारखं वागायला लागलाय, सकाळी उठा लवकर, असं करा तसं करा. अभिजित म्हणतो की ठीक आहे रे बाबा, इथे सगळे प्रोफेशनल आहेत, आता काही लहान बाळं नाही आहेत की सगळ्या गोष्टी तुम्ही येऊन सांगा वगैरे. कॅप्टन आहेस ते कॅप्टन सारखा राहा ना, एक त्याचा तू जे काय आहे डेकोरम किंवा काय म्हणतात ते मेंटेन ठेव वगैरे. तर या बाबतीत असं होतं. त्यानंतर निक्की म्हणते की कमेंट्स ज्या आहेत काल आपण वाचल्या त्या कसल्या डेंजर कमेंट्स होत्या, डबल ढोलकी टाईप वगैरे, जे काही घनश्यामबद्दल वगैरे. मग डीपी म्हणतात हो तो तसाच आहे, तुला आत्ता समजायला लागलाय, तो पहिल्यापासूनच. निक्की म्हणते नाही, मी हळवे मनानं त्याला जवळ घेतलं, खरं तो असं करायला लागला वगैरे. मग डीपी सांगतो की तो तुमच्या इकडे पण असतो, आमच्या इकडे पण असतो, फिरत असतो, ऍक्शन वगैरे सगळं करून दाखवतो, आम्हाला काही बातम्या देतो, आमच्या बातम्या काही तुम्हाला देतो, हे पूर्णपणे त्याचं चुकीचं आहे. आणि योगिता जेव्हा जात होती किंवा योगिताला जाणार समजा नॉमिनेट
झालेली होती ती, आणि जर एलिमिनेट होऊन झाली तर तिला म्हणत असतो, आता मला कोण बघणार, मला माया कोण दाखवणार, आणि हीच सगळी तूच मायासाठी होतीस वगैरे, आता मग मला सांभाळ कोण करणार वगैरे, अशा प्रकारचं जो आपला टमटम आहे तो बोललेला आहे असं डीपी सांगतात. हे ऐकून निक्कीचं डोकं फिरतं आणि ती म्हणते, अरे बापरे, मी तर याला जवळ केलेलं होतं, खरं हा तर असा निघाला. आणि त्यामुळं निक्कीच्या डोक्यात तो विषय पूर्णपणे बसलेला आहे. इकडं बेडरूम मध्ये जे बेडरूम एरिया आहे त्यामध्ये तिथं आपला टमटम पांघरून घेऊन बसलेला असतो आणि निक्की तिचं काय आवरत असते. तर यामध्ये जो छोटा पुढारी आहे त्याला बहिणीची आठवण येते, रडायला लागतो, दीदी असं झालं तसं झालं, मला खूप आठवण येते, मला आता कोण राहिलं नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धोका दिला वगैरे, असं तसं. निक्की इकडं बडबडत असते, बरोबर आहे, जी धोकेबाज माणसं असतात त्यांच्याशी असंच वागायला पाहिजे वगैरे. मग यामध्ये निक्की जात असते, तर म्हणतो, निक्कू जाऊ नको, निक्कू मला सोडून जाऊ नको, माझी शपथ आहे तुला निक्कू. तर अरे बाबा निक्कू चिक्कू, तुझा चिक्कू केवढा आणि तू बोलतो काय किंवा काय करतो, जरा हे तेवढं लक्ष देऊन जरा बघ ना. आणि एवढा हक्क गाजवायला तू केलेस तरी काय, ना टास्क मध्ये कुठलं तुझं योगदान आहे, ना बाकी कुठल्या याच्यात योगदान आहे, तू एवढा हक्क कसा काय गाजवायला लागलास निक्कीवर. बघ बाबा, 4 पावलं लांबच राह, नाही तर तुलाच मानसिक त्रास लई होईल, कारण तिच्यासाठी ते दररोजचं आहे. हे जे काही बोलणं झालेलं असतं डीपी बरोबर, अंकिता वगैरे यांच्या बरोबर, तर सगळं जान्हवीला सांगत असते. जान्हवी म्हणते, हो तो तसंच आहे, आणि मी पण तुला पहिल्यापासून सांगते. तर ती म्हणते, मी चांगल्या फिलिंग नाही केलं, जेव्हा माझ्या भावाचा विषय निघालेला होता तेव्हा मी त्याला भाऊ समजला, परंतु हा असा निघेल असं मला वाटलं नव्हतं, आणि हा तर कम्प्लीट फेक निघाला. हे सगळं ऐकून हा तिकडे पोहे खात बसलेला असतो, हा तिकडनं ओरडत असतो, मी माझ्या सख्ख्या बहिणीचा तुला दर्जा दिला आणि तू असं केलंस आणि तसं केलंस. जवळ येऊन मग भांडाभांडी चालू होते, वादावादी चालू होते. तो म्हणतो, तू दुसऱ्यांनी लगेच काय सांगितलं की लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतेस, आणि तू तू आम्हाला त्रास देतेस, मी एवढं चांगलं वागलो तरी तू माझ्याशी असं वागायला लागली आहेस, खरेपणा काय राहिला नाही वगैरे, असं तसं. मग हा वाद जरा थोडा वाढतो, त्याच्यात ती जरा 4 शिव्या घालते, आणि मग तो म्हणतो, तू कर्मचारीच आहेस, कर्मचाऱ्यासारखाच राहा, जास्त उडवू नकोस वगैरे. आणि खरं हा म्हणतो, नाही बघा, आता जगात काही सत्य राहिलंच नाही, मी बहिणीचा दर्जा दिला, इथून पुढे माझ्याशी बोलू नकोस वगैरे, असं त्यांचं होतं. हे काय असं मिटणार नाही असं वाटतं, कारण निक्कीच्या डोक्यात आता चांगला विषय बसलेला आहे आणि तो तसाच कटकारस्थानी आहे आणि असंच करणार आहे. त्यामुळं आता निक्की याच्यापासून कुठल्या गोष्टी लपवायच्या आणि कुठल्या गोष्टी याला सांगायच्या हा नक्कीच विचार करेल. सकाळी उठल्यावर वैभव अरबाज यांची चर्चा चालू असते की अभिजित त्यांच्याशी जे काही अरबाजशी सकाळी वागला ते चुकीचं होतं, अभिजित पूर्ण असं करतो तसं करतो वगैरे, हे त्यांचं जे नेहमीची चर्चा असतात ते असतात. घनश्याम आणि अंकिताची चर्चा चालू असते. घनश्याम सांगत असतो, मी किती चांगलं बोललो तिच्याबरोबर, तुम्ही काहीतरी वेगळेच अर्थ काढायला लागलाय, तुम्ही आमची आता भांडणं पेटवायला लागलाय, हे काय बरोबर नाही. बरं, तिकडं बाजूला डीपी आणि जान्हवीची चर्चा चालू असते. जान्हवी म्हणते, तो फार खोटारडा आहे. डीपी सुद्धा म्हणतो, तो अगदी गोड गोड बोलून मायाशी पशी आला, म्हणला तुम्ही मला वडिलांसारखे आहात वगैरे, असं सगळ्या गप्पा मारला, आणि मग नंतर हे करायला लागला. खरं हा पूर्णपणे पलटलाच. तर घनश्यामचं काय वागणं बरोबर नाही आहे आणि हा पुढे आपल्याला घातकी ठरेल, असं सगळ्यांचं ओव्हरऑल चर्चेचं सार आहे. बीबी करन्सीसाठी टास्क चालू होतो. बीबी करन्सी तुम्हाला माहित आहे आता यावेळी कोणाकडे नाहीये, आणि जेव्हा किराणा माल वगैरे लागणार आहे त्यासाठी बीबी करन्सीचा वापर होतो. तर ही बीबी करन्सी मिळवण्यासाठी सत्याचा पंचनामा असा टास्क चालू होणार असतो. बिग बॉस त्याची रूपरेषा सांगतात की सत्य असत्य नावाची 2 माणसं असतात, ती गोष्ट सांगितली जाते, सत्याचा मुखवटा घालून असत्य हा बाहेर जातो, तर असत्याला लोक सत्य मानतात वगैरे, अशा प्रकारची गोष्ट असते. त्यामध्ये असं आहे की जी पंचनामा खोली आहे त्या पंचनामा खोलीमध्ये टीम ए आणि टीम बी एका वेळी एक सदस्य जाईल. समजा टीम एचा सदस्य गेला आणि त्याला एक विधान सांगितलं जाईल, ते विधान त्या प्लेअरच्या दृष्टीने सत्य आहे का असत्य आहे हे त्यानं सांगायचं आहे, आणि त्या विधानाशी आणि दिलेल्या उत्तराशी जर विरोधक पार्टी समजा टीम बी मधले जे आहेत ते जर सहमत असतील तर तुम्ही येताना 20,000 बीबी करन्सी घेऊन येऊ शकता, अन्यथा तुम्हाला ही बीबी करन्सी मिळणार नाही, असं असतं. तर यामध्ये अरबाज कॅप्टन आहे, त्यामुळे अरबाज सगळ्यांना सांगतो की आपण गुडी खेळू, जेणेकरून आपल्याला करन्सी मिळेल आणि आपला खेळ चांगला राहील, उगाच विरोधाला विरोध आपण करायला नको. पंचनामा खोलीमध्ये जायचा पहिला नंबर असतो तो आर्याचा येतो. आर्या खोलीमध्ये जाते, त्यामध्ये बिग बॉस तिला सांगतात की खालील विधान सत्य आहे का असत्य आहे ते सांगा. विधान असं असतं की आर्या फक्त
टीम बी मध्ये आपल्यालाच गेम कळतो, बाकीच्यांना कुणाला ह्या बिग बॉसचा गेम कळत नाही. तर त्याला ती उत्तर सत्य आहे असं म्हणून सांगते. यावर टीम ए मधले म्हणजे निकी, अरबाज वगैरे जे आहेत ते म्हणतात की नाही, हे विधान असत्य आहे, तिला गेम काहीच कळत नाही, ती बालिश बुद्धीची आहे, मंद आहे वगैरे असं जे काही असेल ती सगळी तिला विशेषणं लावली जातात आणि आजपर्यंत आम्हाला तिचा खेळ दिसलेला नाही, त्यामुळे आम्ही हिच्या मताशी असहमत आहोत. त्यामुळं बिग बॉस तिला 0 रुपये करन्सी देतात म्हणजे आणि बाहेर पाठवून देतात. आर्या बाहेर येते. आर्या बाहेर आल्यावर तिला सगळेजण समजावून सांगत असतात की नाही, तू चुकीचं बोललीस, आपलं मत समोरच्या व्यक्तीला, समोरच्या विरोधी पार्टीला सहमत व्हायला पाहिजे असं बोलायचं असतं, तू असत्य बोलायला पाहिजे होतीस. खरं ती एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट वगैरे असं काहीतरी उगाच बडबडून तिचं म्हणणं करायचा प्रयत्न करत असते. ऍक्च्युली हा गेम फक्त डीपी, अंकिता वगैरे यांना चांगला कळालेला आहे असं दिसतं, पॅडींना सुद्धा. हे बाकीच्यांना समजलेलं नाही. अभिजित सुद्धा गोंधळलेला दिसतो या पूर्ण चर्चेमध्ये की नक्की करायचं तरी काय. खरं डीपी पूर्णपणे समजावून सांगत असतात. खरं ती आर्या जी असते ती हसण्यावर घेऊन जात असते. डीपी तिला 3-4 वेळा सांगतात हसण्यावर घेऊ नको, बघायचं इकडं बघून बोल माझ्याशी आणि हे कर. मग डीपीला सुद्धा राग अनावर होतो, तो तिथनं निघून जातो. आणि डीपी, अंकिता, अभिजित यांचं तीच चर्चा होती, पुढचे जरी किती 11 टास्क 18 टास्क असतील, मी तुम्हाला सांगतो जर असंच जर आपण वागलो तर ढेंगे घालून जातो तुमच्या, आपण एकही टास्क जिंकणार नाही. बरोबर आहे, कारण आर्या इंडिव्हिज्युअली खेळायला बघत आहे आणि तिला असं वाटतं की तीच हुशार आहे किंवा तीच आहे. बरोबर आहे, इंडिव्हिज्युअली तुम्ही खेळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. खरं ग्रुप टास्कमध्ये तुम्ही ग्रुप हे करायला पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला दुसऱ्यांवर बोलायचा काहीच अधिकार नाही आहे. आता खोलीमध्ये जायचा नंबर असतो तो म्हणजे आपल्या टमटम घनश्यामचा. घनश्याम आज जातो आणि घनश्यामला बिग बॉस विधान सांगतात की तुम्ही दोघांनाही खुश ठेवण्यासाठी तसं वागता, म्हणजे डबल ढोलकी टाईप तुम्ही वागता. तर घनश्यामचं उत्तर असं असतं, हो मी तसं वागतो म्हणून. टीम बी ह्याला आक्षेप घेणारच असते, कारण त्यांनी आर्याच्या ह्याला सहमती दिलेली नसते आणि ते यांचा आक्षेप घेऊन बरोबर आहे, कारण ते जशाच तसे करत आहेत. तर टीम बी सुद्धा म्हणते नाही, तो आम्हाला तसं आजपर्यंत त्याने कधी काय दाखवलेलं नाही. मग लगेच निक्की वगैरे म्हणतात, आज तर तुम्ही सकाळी म्हणत होता की तो योगिताबद्दल असं करत होता तसं करत होता. तर हे उत्तर देतात की नाही, तो दुसऱ्या आठवड्यापर्यंत तसं वागत होता, आता असं वागत नाही. मग यांचा जळफळाट होतो की अरे बापरे, आपल्या वरचढ तर ठरायला लागले. टीम ए वाल्यांचा फार जळफळाट होतो, टीम बी वाले आपल्यापेक्षा वरचढ धरतायत वगैरे. मग घनश्याम सुद्धा आतनं बडबडत असतो, माझं असं माझं तसं. अरे तुला ते आतनं बडबडून काय उपयोग आहे, बाहेर ऐकू येत नाही. तुला जे बोलायचं ते तू प्रत्यक्षात जेव्हा बोलत जा आणि टास्कमध्ये तुझं जे काय असेल ते काम दाखवतात, तर तो ते दाखवतच नाही. खरं नुसती बडबड, त्याला कुठला एवढा कॉन्फिडन्स आहे तेच समजत नाही. तो बाहेर येतो, बाहेर आल्यावर सुद्धा चर्चा चालू होते, तुम्ही असे, आम्ही असे वगैरे. यामध्ये तुम्ही आमच्यासारखंच खेळायला लागलाय, तुम्ही आम्ही आमच्यासारखंच कॉपी करायला लागलाय. मग डीपी तेच म्हणतो, पॅडी तेच म्हणतो, म्हणजे तुम्ही आम्हाला तुम्ही खोटारडे म्हणताय, आम्ही तुमच्यासारखं खेळत आहे म्हणजे तुम्हीच खोटारडे आहात. पहिल्यांदा ते बघा. यामध्ये जान्हवीचा ऍटिट्यूड काय वेगळाच असतो, ती माय फूट वगैरे असं हे ते हट हट खट करते, म्हणजे तिच्या ॲग्रेशनवरनं कळतं. ॲग्रेशन म्हणजे जे आहे ना, अतिशहाणपणा, तो सगळा कळतो. हे काही बिग बॉसने स्क्रिप्ट एवढी पण लिहून देत नाहीत ते. तर हिला कुठला एवढा म्हणजे गुर्मी आहे किंवा हिला कुठलं एवढं हे समजत नाही. म्हणजे अरबाज, निकी तुझ्यापेक्षा जास्त शो करून आलेले आहेत, म्हणजे हे रियालिटी शो मध्ये ते तसं त्यांनी खेळलेले आहेत, तरी ते एवढं वागत नाहीत. आणि तू एवढं काय वागतेस की म्हणजे कशाच्या जीवावर उड्या मारतेस हेच समजत नाही. हिनं वागणं सुधारायला पाहिजे, नाहीतर तिचं काही खरं नाही. ऍक्च्युली तिची इमेज ऑलरेडी खराब झालेली आहे, आणखीन इमेज काही दिवसात होईलच. तर बघू आता पुढच्या एपिसोडमध्ये कोणाकोणाचे नंबर येतात सत्याच्या पंचनामामध्ये आणि यावरून नक्की कुणाला बीबी करन्सी मिळते आणि कुणाला नाही. धन्यवाद.